आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापुरात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांच्या वतीने 50 पेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीन तसेच 200 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। तसेच ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील कामाला नाही अशा विद्यार्थ्यांची शाळेतील संपूर्ण फी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरणार आहे। अजित पवार हे नेहमी सांगत आले आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण करायचे। त्याच विचारांना पुढे नेत आम्ही त्यापेक्षाही जास्त 90% समाजकारण करणार असल्याचं बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आशिष दामले म्हणाले। आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि दरवर्षीच हा वाढदिवस आमच्यासाठी खूप स्पेशल असतो आणि वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करण्याचा राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही सातत्याने सगळीच आमची टीम प्रयत्न करत असते। त्याचाच एक भाग म्हणून आज 50 महिलांना त्या ठिकाणी शिलाई मशीनच्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय। गेल्या 5-6 महिन्यापासून आपण जर पाहिलं तर 600 पेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीनचं वाटप झालंय। कुठेतरी आपल्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे आणि पुढच्या काही काळामध्ये 1-2 महिन्यामध्ये 1000 पेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्याचा आमचा निर्धार आहे, तो निश्चितपणे आम्ही करू। आदरणीय अजितदादांनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण हे झालं पाहिजे, त्याच्या पुढे पाऊल ठेवत 90% समाजकारणाचं धोरण राबवत बदलापूर शहरामध्ये प्रत्येक योजना ही शेवटपर्यंत चालली पाहिजे, प्रत्येक योजना ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे। मग विद्यार्थी असतील, तरुण सहकारी असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शेतकरी कष्टकरी वर्ग असेल, या सगळ्यांसाठी एक ॲक्शन प्लॅन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बनवलेला आहे आणि लोकांना अपेक्षित काम, लोकांना अपेक्षित आपण त्यांच्या आयुष्यात जर काहीतरी थोडा जरी बदल घडू शकलो तर मला वाटतं निश्चितपणे दादांच्या वाढदिवसानिमित्त ती एक त्यांना भेट असेल आणि म्हणूनच महिलांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी शिलाई मशीन असेल, पुढच्या काळात घरघंटे असतील, या पोहोचवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही सातत्याने करू। त्याचबरोबर यावर्षी देखील गेल्या 15 वर्षापासून विद्यार्थी दत्तक योजना आम्ही त्या ठिकाणी राबवतोय। शहरातले 100 ते 200 असे विद्यार्थी ज्यांना वडील नाहीत किंवा ज्यांच्या आई वडिलांना नोकरी नाही, ज्यांना खरंच गरज आहे, अशा विद्यार्थ्यांचा सातत्याने संपूर्ण वर्षभराची फी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आपण मागच्या काळात पाहिलं तर साहित्य वाटपात सुद्धा ज्यावेळेस 15 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली त्यावेळेस 400 विद्यार्थ्यांना साहित्य वाटपापासून सुरुवात केली, पण या वर्षी ती एवढी व्यापक आणि भव्य झाली की 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप हे आमच्याकडनं झालं। त्याचबरोबर आता शालेय शिक्षणाचा सुद्धा वर्षभराचा खर्च हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही करणार आहोत। एकंदरच महिला असतील, विद्यार्थी असतील, तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम हे राष्ट्रवादी पक्षातर्फे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। आपण कालपासून जर पाहिलं असेल तर संपूर्ण बदलापूर शहर हे अजित पवारमय झालेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जास्तीत जास्त नोंदणी ही प्रत्येक प्रभागात चालू आहे। मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या त्या ठिकाणी ताकदीने फक्त बेलवली परिसरात 1,500 पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये त्या ठिकाणी नाव नोंदवलेली आहेत। संपूर्ण शहरभरात कालच्या दिवशी, आजच्या दिवशी या योजनेच्या माध्यमातून लोकांना, आमच्या माता भगिनींना कसा जास्तीत जास्त लाभ मिळवून देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि पुढच्या काळामध्ये आत्ताच फक्त वाढदिवसाच्या 1 दिवसापुरता न थांबता पुढच्या काळात महिनाभर असे वेगवेगळे उपक्रम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चालू राहणार आहेत।